छे नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. फायनली सुरतमधल्या पतंगोत्सवाचा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसमोर आज घेऊन येते. उशीर झाला असला तरी धमाल कमी नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सगळ्यांच्या गप्पा, मी स्वतः पतंग कसं उडवला सगळं दाखवणार आहे. सो सुरू करूयात ब्लॉग. 1 2 3 गो. सुरुवात झाली आमची सकाळी एक साधारण 9 वाजता वगैरे उठलो, कारण आदल्या दिवशी पण पतंगमध्ये खरेदी करायला वगैरे खूप उशीर झाला होता. सकाळी नाश्त्यासाठी एकदम विस्तृत नाश्ता, मोठा ब्रेकफास्ट होता, किंग साईज ब्रेकफास्ट. आंटी आम्हाला तेच सांगतात की हे खांडवी, ही आहे खमणी. ॲक्च्युली मी याआधी ते ना मला वाटलेलं उपम्यासारखी वगैरे लागते की काय, पण वेगळी छान चव होती. शेव टाकून वर वगैरे ती खायची, त्याच्याबरोबर पपईची चटणी असते आणि मिरची असते, असं सगळं खूप छान झाला नाश्ता. आणि त्यानंतर आम्ही थेट गेलो पतंग उडवायला. ही आहे साक्षी. आता मी तुम्हाला ना थोड्या वेळ पतंग उडवण्याची जी काही धमाल मस्ती मजा वगैरे झाली आहे ती छान एन्जॉय करायला देते विथ माय फेवरेट म्युझिक. सब काम कर रहे हैं. चॉकलेट अच्छी लगी. हम लोग चॉकलेट खा रहे हैं. 7 लोकसत्ता. तर आता पतंग उडवून वगैरे झालं आणि आम्ही आता जेवणार आहोत. पण तत्पूर्वी मला एक ना यंग युट्यूबर भेटलेली आहे, सो तिला तुम्हाला भेटवते. आपल्या बरोबर आहे माही. हॅलो माही. हॅपी मकर संक्रांती. येस. खूपच छान सुटते. चॅनल को सबस्क्राईब करो. हा, आणि माहीचं पण चॅनल आहे. माही आता सध्या मायाबेन ठक्कर नानीच्या नावाने, आजीच्या नावाने तिचं चॅनल आहे. पण ती तिथे व्लॉग, रील सगळं काय काय पोस्ट करत असते. एकदम
बिकॉज मैं मेरी दादी के फोन में रील्स बनाती हूँ, इसके लिए उनके नाम का आईडी है। मैं लिखती हूँ। हाँ, मैं जोड़ दूंगी फोटो बाजू में, फोटो जोड दूंगी. हा, तर हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा असं सांगते ती. आणि छान छान डान्स बिन चुणचुणीत आहे एकदम, तर तुम्ही डान्स बिन बघून एन्जॉय कराल. आता आम्ही जेवायला जाणार आहोत, म्हणजे घरीच आहे सगळं. हा, काय माझ्या घरी येते. हा, मी यांच्याकडे आले आहे, सो आता जेवायला जाणार आहे. सो तेव्हा तुम्हाला सगळ्यांना भेटवते पण आणि जेवण पण दाखवते छान छान. हा, माहीचा चॅनल, माहीचा रील. वो उल्टा दिखेगा माही. मैं फोटो डाल दूंगी स्क्रीनशॉट. उसको एडिट करना पड़ेगा बेचारे को. ये माई के लिए हमने ये साड़ी से सिलवा और ये इसका घाघरा है बहुत खूबसूरत है. और ये छान है. फ्रॉक. और एक है मम्मा फ्रॉक भी एक रुक. ये इसका पैंट वेरी प्रिटी. तो ताकि पीऊंगी मैं. ये वाला फ्रॉक है. कैसा लगा? खूबच छान. हाँ बता. खूबच छान है. ये जो इतना मेरे को पसंद है, मेरे को लगा मेरे लिए भी बनवाना चाहिए ऐसा. मेरे को ये पिंक वाला फ्रॉक अच्छा लगा. साउथ इंडियन. आणि मग आम्ही सगळे जेवणासाठी बसलो. ॲक्च्युली संपूर्ण 2 दिवसात एवढं खा खाल्लंय. बरं, पण कुठेही ना खाल्ल्यावरती असं वाटत नव्हतं की यार खूप झालं, यार अति झालं. म्हणजे कारण त्यानंतर जी काही धमाल, म्हणजे सकाळी नाश्ता केला, भरपूर पतंग उडवायला, दुपारी सगळं नाचानाच झाली. दुपारी एवढं जेवलो, त्याच्यानंतर संध्याकाळी परत नाचानाच झाली. त्याच्यामुळे खाऊन ना कुठेही असं फार बाबा जीवावर आलंय, कंटाळा आलाय असं झालं नाही. सो जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ होते. ह्या ज्या तुम्हाला समोर दिसत आहेत त्या आहेत प्रीती आंटी, म्हणजे साक्षीच्या आईची मावशी, इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्यांनी ना हे केलं होतं, पोळ्या केल्या होत्या, तर त्या वाढत होत्या सगळ्यांना. आणि ही आहे नेहा साक्षी. बरं, मी तुम्हाला आता जेवण दाखवते काय काय होतं. सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मेन पदार्थ होता उंधियू ऑफकोर्स. त्याच्यानंतर ते जे तुम्हाला ढोकळा टाईप दिसतंय ते होतं स्वीट कॉर्नचा ढोकळा, लसणिया बटाटा म्हणजे लसूण बटाट्याची भाजी, रोटी, खिचडी, कढी, ताक तर इतकं प्यायले आहे 2 दिवसात. आणि हा उंधियू जो आहे ना, तिथे 2 प्रकारचे उंधियू होते. ह्या ज्या आहेत ना त्या किंजल मासी म्हणजे त्यांच्या सासूबाई आहेत, तर त्यांनी सुरती उंधियू बनवला होता, हा जो तुम्हाला दिसतो. आणि जो बाहेरून आणला होता ना तो थोडा गोड चवीचा होता, पण ह्यांनी बनवलेला ना तो एकदम झणझणीत आणि कमाल होता. हे सगळं झाल्यानंतर आम्ही केलं एक बर्थडे सेलिब्रेशन, तेही आता बघा. इधर बर्थडे चल रहा. तर हे जे आहेत ते आहेत प्रीती आंटीचे म्हणजे साक्षीच्या आईचे मामा, मोठे मामा. आणि त्यांचा वाढदिवस ॲक्च्युली आदल्या दिवशी होता, 13 जानेवारीला मला वाटतं. आणि 14ला सगळे एकत्र असल्यामुळे मग सेलिब्रेशन त्या दिवशी करायचं ठरवलं. हा त्यांचा नातू एकांश जो आहे, त्याने इतका गोड आहे तो मुलगा, त्याने ना छान केक वगैरे भरवला. खूप छान व्हिज्युअल्स मला म्हणजे छान असं फॅमिली बॉन्डिंग पाहायला मिळालं. बरं, ते सगळं झाल्यावर आम्ही पोहोचलो टेरेसवर आणि मासीचा डान्स बघा. इतकी हौशी मंडळी आहेत ना की सगळीकडे त्यांच्यात इतका उत्साह, ऊर्जा. मला कुठेही व्लॉग करताना असं वाटलं नाही, अरे यार आता दाखवू काय, असं अजिबात झालं नाही. कुठेतरी बॉलिवूड सॉंग्स लावले होते ना तिथे, तर त्यावर त्या मस्त डान्स करत होत्या तिथे. मग संध्याकाळी परत मंचिंगसाठी बरंच काय काय होतं. ऊस आणि परत ते लाडू कुरमुऱ्याचे, तिळाचे, तिळपापडी, बरंच खाणं. आणि ते खाता खाता मग आम्ही पतंग उडवत होतो. हे सागर मामा आहेत, त्यांनी मला म्हणजे अनेकदा त्यांनीच पतंग ते बांधून वगैरे त्यांनी दिलं. मग ते उडवायचे आणि मग त्यांनी उडवलं की ते मला द्यायचं. आणि मग तो वर जसा जायचा तेव्हा मग मी
एक दोनदा म्हणजे मी ट्राय केलं. पहिल्यांदा 2-3 वेळा तर तो पतंग जाऊन पडायचाच कुठेतरी, आयदर फाटायचा पडायचा काही ना काहीतरी व्हायचंच. पण नंतर मला जमलं होतं. ते पतंग कसा उडवला ना डान्स करत, त्याचं मी तुम्हाला एक रील टाकणार आहे, शॉर्ट थोड्या दिवसांनी टाकेन खरं तर, कारण आता सध्या प्रचंड गडबड आहे, माझ्याकडे 7-8 व्लॉग पेंडिंग आहेत आणि 2 ट्रिप सलग झाल्यात, सो यू कॅन अंडरस्टँड. तर हे असे पतंग सगळ्यांचे मी, सागर मामा, नेहा, साक्षी मध्ये साक्षी होती पण नेहा अनेकदा फिरकी पकडायलाच होती. ह्या ज्या आहेत त्या सागर मामाची वाईफ होत्या. आणि इथे आता आम्ही जे पतंग म्हणजे हा जो आहे व्हाईट शर्ट तो आहे दर्शन, हे आहेत गौरव मामा आणि मला वाटतं उर्वी होती त्यांच्या बाजूला, ते सगळे पतंग उडवत होते. आणि येस, सो मी पहिल्यांदा अशा पद्धतीने ट्राय केलं, तर पहिल्या ह्याच्याने मी चांगला उडवला होता पतंग, म्हणजे आय होप सगळेजण ॲग्री करतील त्याला. आणि हां, मी आणखीन एक गोष्ट सांगणार होते ती म्हणजे ना, इथे खूप मोठे मोठे पतंगसुद्धा उडवले जातात. म्हणजे अगदी शेजारच्या गच्चीवर ना हा एवढा महाकाय पतंग उडवत होते. आणि मग नंतर म्हणजे मामाला प्रश्न पडला होता की आपण साध्या पतंगाचा मांजा वापरून तर हे ऑफकोर्स उडवत नसणार ना, तर ह्याच्यासाठी वेगळ्या जाडीचा असा मांजा वापरला जातो. आणि साधारण कुठलीही पतंग या पतंगाला कापू शकत नाही, कारण ऑफकोर्स मांजामध्ये फरक पडतो. पण अशा 3-4 पतंग, म्हणजे मला वाटतं ही एक असेल, त्याच्यानंतर एक दुसरी पण होती की जिला मोठी ना ट्रेल होती, ती पतंग, ते सगळं असं आजूबाजूला उडत होतं. आणि त्याच ह्याच्यात झाला सनसेट नंतर DJ लावला होता पूर्ण टेरेसवरती, जे बिल्डिंगमधले सगळे होते त्यांचा डान्स सुरू होता. डान्स आता अर्थात मला कॉपीराईट इश्यूजमुळे तुमच्याबरोबर गाणी नाही शेअर करता येणार, पण हे कपल होतं तिकडे, इतकं छान नाचत होते ना हे लोक. मी असं ऐकलं की ते कच्छमधले आहेत, सो त्यांचं नाही सॉरी कच्छमधले का काय असं, तो जो डान्सचा त्यांची जी स्टाईल होती ती काठियावाडी असं म्हणतात, त्या पद्धतीचं ते काहीतरी फोक आर्ट आहे असं ते डान्स करत होते. ह्या ज्या आहेत ताई त्या तर एकदम म्हणजे जबरदस्त एनर्जेटिक डान्स होता त्यांचा. तुम्हाला थोडं म्युझिक लावून ऐकवते म्हणजे बघा फील येतो एका डान्सचा.
सो फायर क्रॅकर्स, गरबा, नाच सगळी धमाल करून आम्ही फायनली रात्री पण आराम नाही केला. रात्री आम्ही पोहोचलो सागर मामा यांच्या घरी. ग्रीन पॅराडाईस म्हणून जी सोसायटी आहे तिथे त्यांचं घर आहे, नवीन घर घेतलं होतं. सो त्या रात्री आम्ही सगळे जे म्हणजे साक्षीचे मामा मावशी त्यांचे म्हणजे सगळे काय म्हणतात सगळे यंग लोक तसे सगळेच यंग होते तिथे. तर त्यांनी नाईट आऊटचा प्लॅन केला होता. फुल रील, उनो, अमुक तमुक असं सगळं. आणि त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तिथे ना रात्री खूप भूक लागली अचानक. त्याच्यामुळे जवळच एक असं हे हॉटेल म्हणजे थोडं ढाबा टाईप असं लाईव्ह एग स्टेशन असं होतं, जिथे ना वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार म्हणजे बुर्जीच नाही फक्त, पण वेगवेगळ्या चवीचं काही ना काही स्क्रॅम्बल्ड एग आणि असं तसं ह्या पद्धतीचं तिथे मिळत होतं. माझा सगळ्यात आता मेन माझा प्रॉब्लेम व्हेजिटेरियन खाणार काय. त्यांनी मला असं सांगितलं तरी की तो जे एगच्या बरोबर ती ठेचा टाईप होता तो त्यांनी मला दिला होता. तर आय एम नॉट व्हेरी शुअर की तो फक्त ठेचाच होता का अंड होतं. तसं म्हणजे माझं काही विशेष असं कारण नाही, पण मला फक्त आवडत नाही व्हिजिबल अंड, त्याच्यामुळे मी खात नाही. पण तिकडे मी जो तो ठेचा आयटम म्हणजे मी तुम्हाला दिसेल पण कदाचित, हे जे ग्रीनवालं आहे ना ते त्यांनी वेगळं मला दिलं होतं पावाबरोबर, ते मी खाल्लं. तेच मी आता कदाचित सांगत असेल. ऐका सिद्धी हट ना, साक्षी हट ना. सिद्धी तू तुझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोल. नमस्कार, आम्ही आता आलोत लाईव्ह एग स्टेशन या ठिकाणी. साक्षीच्या ज्या मावशी आहेत किंजल, त्यांनी आम्हाला इकडे सजेस्ट केलं होतं आणि इकडे आता हे सगळे एग लोचा ते खात आहेत आणि एव्हरीथिंग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बरं, हा जो शेवटचा पार्ट आहे हा मी नाही, आज काही स्पेशल लोक बोलणार आहेत. या सगळ्यांनी एकत्र या. हाँ, लाइक करो, सब्सक्राइब करो, शेयर करो. समझ में नहीं आया लेकिन मराठी में सब्सक्राइब करो. मराठी में क्यों सब्सक्राइब करना. तर अशी झाली सगळी आजच्या दिवसातली धमाल. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ अशी माझी अपेक्षा. आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.